श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVRA डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. इथे मी घेतलेला आहे सिंपल असा ब्लाऊज. तर याच्यामध्ये आपण खूप छान युनिक आणि सुंदर अशी डिझाईन क्रिएट करणार आहोत. इथे मी आधी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ब्लाऊजमध्ये खूप सारे कलर आहेत, त्याच्यामुळे ब्लाऊज खूप छान दिसतो आहे. तर इथे मी आधी 3 mm गोल्डन बीड फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी पर्ल बीड चेन घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये पर्ल आहे. ती पर्ल बीड चेन मी इथे पुन्हा फॅब्रिकच्या याने लावून घेतलेला आहे ग्लूने. त्याच्यानंतर पुन्हा मी इथे 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि ते सुद्धा इथे मी पुन्हा ग्लूने चिटकवून घेतलेले आहेत. इथे झाली आपली बॅक नेकची बॉर्डर. बॉर्डरमध्ये मी गोल्डन बीड 3 mm आणि पर्ल बीड ह्या दोनच ह्याचा मी वापर केलेला आहे. ते तुम्ही बघू शकता की खूप छान दिसते आपली बॉर्डर. त्याच्यानंतर आता आपण इथे डिझाईन क्रिएट करणार आहोत छान. इथे मी मेजर टेप घेतलेली आहे आणि 2-2 इंचावरती आपल्याला डॉट काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2-2 इंचावरती डॉट काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत ड्रॉप शेप जे पर्पल कलरचे आहेत, कारण मी जो ब्लाऊज घेतला त्याच्यामध्ये पर्पल कलर आहे, फेंट असा आहे. म्हणून मी इथे डार्क पर्पल कलरचे ड्रॉप शेप घेतलेले आहेत. इथे मी ते चिटकवून घेतलेले आहेत. मी 2-2 इंचावरती ड्रॉप शेप चिटकवून घेतलेले आहेत. तर आता मी इथे पहिले जरदोसीचा वापर करणार आहे. तर तुम्ही इथे 3 ड्रॉप शेप बघितलेच असाल की मी तिथे जरदोसी लावून घेतलेली आहे. तसेच आपल्याला पूर्ण ब्लाऊजमध्ये जरदोसी लावून घ्यायची आहे. तर ही मी जरदोसी घेतलेली आहे जी रोज गोल्डमध्ये आहे. हिला मी मेजरमेंट वाईज कट करून घेतलेले आहेत. आणि आता इथे काय करायचं आहे, इथे मी निडलने आधी जरदोसी लोड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लू लावून दुसऱ्या साईडने पुन्हा मी निडल बाहेर काढून ती परफेक्ट शेपमध्ये मी लावून घेणार आहे. प्रत्येक ड्रॉप शेपमध्ये आपल्याला सेम असंच करायचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा मी आधी जरदोसी लोड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे फॅब्रिक ग्लू लावेन आणि फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर पुन्हा मी निडल बाहेर काढेन आणि हा जरदोसी ही परफेक्ट त्या शेपमध्ये इथे मी लावून घेते. तर प्रत्येक शेपमध्ये आपल्याला सेम जरदोसी अशीच लावून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ती स्टिचसुद्धा करू शकता. इथे मी चिटकवून घेते. तुम्ही 3-3च्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा पूर्ण शेप करून तुम्ही त्याला स्टिचसुद्धा करू शकता. इथे मी पूर्ण जरदोसी फॅब्रिक ग्लूने छान चिटकवून घेतलेली आहे. फॅब्रिक ग्लूने चिटकवल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचा आकारसुद्धा खूप छान दिसतो आहे. परफेक्ट मेजरमेंट वाईज मी ते चिटकवून घेतलेले आहेत. आधी आपल्याला परफेक्ट कट करून घ्यायचं आहे आणि मग चिटकवायचं आहे. तर इथे मी घेतलेले आहे स्टोन अँड पर्ल चेन जी मिळते मार्केटमध्ये. ती इथे मी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये पर्ल पण आहे आणि स्टोन पण आहे. ती आपल्याला आपण जरदोसी लावलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ही चेन त्याच्यावरती लावून घ्यायची आहे, जी पर्ल आणि स्टोन दोन्ही एकत्र आहेत. ती चेन आता मी जरदोसी नंतर चिटकवून घेते. इथे अगेन मी फॅब्रिक ग्लू लावलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी पर्ल अँड स्टोन चेन लावून घेते, चिटकवून घेते. इथे पर्ल अँड स्टोन चेनसुद्धा परफेक्ट चिटकवून झालेली आहे. तीसुद्धा मी परफेक्ट मेजरमेंटमध्ये कट करून घेतली होती. तुम्ही बघू शकता की इथे सुंदर अशी आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे. तर पुन्हा मी इथे जरदोसीचा वापर केलेला आहे आणि यावेळी जरदोसीची साईज मोठी आहे, त्याच्यामुळे मी इथे छोटी एकदम पॉईंटची मोठी निडल घेतलेली आहे, ज्यातून आपली जरदोसी इझिली लोड होईल. तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या निडलमधून ही जरदोसी एकदम इझिली लोड झालेली आहे, कारण जेव्हा आपली जरदोसीची साईज मोठी असते तेव्हा छोट्या साईजची निडल घेऊन त्याच्यामधून जरदोसी आपण लोड नाही करता येत परफेक्ट.
त्याच्यामुळे इथे मी मोठ्या निडलचा वापर केलेला आहे, जी खूप छोट्या पॉईंटची आहे पण साईजने मोठी आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधून नक्की बाय करा, कारण ती आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी पडतेच. तर इथे जरदोसीसुद्धा मी सेम चिटकवून घेतलेली आहे फॅब्रिक ग्लूने. तर इथे आपली जरदोसीसुद्धा छान चिटकवून झालेली आहे. तर आता आपण इथे करणार आहोत पर्ल बीडचा वापर. सो इथे मी मीडियम साईजचे पर्ल बीड घेतलेले आहेत, व्हाईट पर्ल बीड घेतलेले आहेत. तर ते आपण चिटकवणार वगैरे नाही आहोत, तर ते आपण डिरेक्ट स्टिच करणार आहोत. सो इथे मी आधी छोट्या साईजची छोट्या पॉईंटची निडल घेतलेली आहे आणि इथे मी व्हाईट पर्ल बीड घेतलेले आहेत जे मीडियम साईजचे आहेत. आणि इथे मी तुम्हाला म्हटलं निडल मी छोट्या पॉईंटची छोट्या साईजची घेतलेली आहे. सो त्यातून आधी मी थ्रेड लोड करून घेतलेला आहे. थ्रेडसुद्धा मी सेम कलरचा घेते. आता इथे आपला हा ब्लाऊज फेंट पर्पल अशा शेडमध्ये आहे. पर्पल पण शेड आहे आणि अजूनही बरेच शेड आहेत. सो इथे पर्पल जास्त आहे, त्याच्यामुळे मी पर्पल कलरचा थ्रेड घेतलेला आहे. आणि निडलमधून आधी मी पर्ल बीड लोड करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक पर्ल बीड आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे निडलच्या मदतीने. म्हणजे 2 पर्ल बीडच्या मधून आपल्याला पुन्हा एक एक नॉट मारत जायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कसं करायचं आहे ते. तर प्रत्येक 2 पर्ल बीडच्या मधून मी त्यांना सिक्युअर करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आहे. तर अगेन मी पर्ल बीड लोड करून घेतलेले आहेत निडलमध्ये आणि पुन्हा मी आता ते सिक्युअर करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता की पर्ल बीडसुद्धा एकदम परफेक्टली आपले सेट झालेले आहेत. कारण हा ब्लाऊज पर्पल शेडचा असल्यामुळे ह्याच्यावरती व्हाईट पर्ल बीड खूप छान उठून दिसत आहेत. सो असेच मी सर्व पॅच जे आपण इथे बनवलेले आहेत ते प्रत्येक पॅचमध्ये मी इथे पर्ल बीड लोड करून घेते आहे. आणि इथे मी डार्क पर्पल ड्रॉप शेप घेतलेला आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजवरती तो आणखीनच उठून दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण व्हाईट पर्ल बीडचा वापर केलेला आहे, त्याच्यामध्ये अजूनच खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा ब्लाऊजला लुक आलेला आहे. सो तुम्हीसुद्धा ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत आपले हे पॅच. आणि तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते की आपली डिझाईन किती सुंदर अशी क्रिएट झालेली आहे. पर्पल डार्क पर्पल ड्रॉप शेप आणि त्याच्यामध्ये जरदोसी रोज गोल्डवाली इथे जरदोसी आहे, रोज गोल्ड. त्याच्यानंतर स्टोन अँड पर्ल बीड चेन, त्याच्यानंतर मिडियम साईजचे पर्ल बीड, त्याच्याने खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. सो तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किंवा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल किंवा तुम्हाला असेच आणखीन छान छान सुंदर अशा डिझाईन बघायच्या असतील किंवा तुमच्या ब्लाऊजवरती तुम्हाला क्रिएट करायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच रोज नवनवीन आणि सुंदर अशा डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि तेही नॉर्मल निडलने, जे की तुम्ही करू शकता. भेटत नेक्स्ट व्हिडिओ.